आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका. कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट. शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर. सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस. प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे. फाउंडेशनच्या कार्यक्रमात तुम्ही आला होता आणि शेतकऱ्यांशी संवाद देखील साधलाय. काय म्हणतो एक आपण पाहिलं असेल, मानदेशी फाउंडेशन अतिशय दुर्गम भागात आणि दुष्काळी भागात काम करत असतं. मग दोन्ही म्हणजे महिलांचं एक आपण पाहतो, त्यांना एक महिला सपोर्ट करत असतात, तसंच तरुणांचं एक चांगलं काम ते करत असतात. स्पोर्ट्समध्ये असेल किंवा इतर काही गोष्टींमध्ये असेल. आज शेतकरी बांधवांशी राऊंड टेबल होतं आमचं. आणि दुष्काळी भागात कसं एक कृषीप्रधान राज्य ते करू शकतात, जिल्हा त्यांनी कसा कायापलट करून दाखवलेला आहे, ते आज सगळे चर्चा करू. जेणेकरून या लोकांना मार्केटिंग कसं करायचं आणि मार्केटला कस्टमर कसे आहेत किंवा आपल्या निश्चितपणे आपण पाहतो राज्यामध्ये आज लाडकी बहीण योजना 2100 देणार होते, कुठे दिलेत, सुरू केलेत का? दुसरी गोष्ट म्हणजे 10,000 रुपये तरुण मुलांना मिळणार होते, ते सुरू झालेत का? अनेक गोष्टी आहेत या राज्यामध्ये. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण ऐकलं असेल काही काही व्यथा ज्या मांडल्या. पीक विमा योजनेची व्यथा आहेच, म्हणजे अजूनही पीक विम्याचा जे फायदा शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे ते न होता कंपन्यांना होतोय. दुसरी गोष्ट म्हणजे सोलरची जी योजना आहे कागदावर खूप चांगली, पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे का, हे देखील महत्वाचा एक विचार करण्याचा प्रश्न आहे. आदित्यजी, आज एक राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा आहे आणि काही आपल्या खासदारांनी पत्रकार परिषद पण घेतली. काही काही एखादं चॅनल काहीतरी चालवतं म्हणून त्याला आम्ही काही उत्तर देणार नाही. आणि अशा भागांमध्ये काम करणं हे खरोखर एक खूप मोठं चॅलेंज आहे. आणि अशा ठिकाणी सीमा फॅमिली मी आपल्याला हे सांगतो आणि आधी पण बोललेलो आहे, महापालिकेच्या निवडणुका झाल्या की भाजपा ही लाडकी बहीण योजना बंद करेल. हे नुसतं निवडणुकीसाठी केलं होतं आणि आम्ही महाविकास आघाडीतून 3,000 रुपये देणार. आपण पाहताय आता किती काय चाललंय यांचं. बोलतात खोटं भाजपवाले, पण पुढे काही करत नाही. आणि मला माहिती आहे की आमची जी डेडिकेटेड टीम आहे, डॉक्टर सोमनाथ आहे, डॉक्टर रावसरे आहे किंवा बाकीचे सगळे, कारण आमच्यात आणि यांच्यात फरक एवढाच आहे की ह्यांनी ह्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सवर जी उधळपट्टी केलेली आहे ती आम्ही केली नसती. जी उधळपट्टी त्यांनी कॉन्ट्रॅक्टर्सवर केलेली आहे, ठराविक कॉन्ट्रॅक्टर्सनाच सगळं काही मिळालंय. बाकीचे कॉन्ट्रॅक्टर्स दीड कोटीचं थकबाकी मला वाटतं. शिवभोजन थाळी असेल, आनंदाचा शिदा असेल, लाडकी बहीण असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण पाहाल की महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन नंतर, निवडणुकीनंतर भाजपा या सगळ्या योजना त्या बंद करेल. आणि हा जो सोलापूर जिल्हा आहे 2005 साली मॅडम आपल्या चर्चा सुरू आहे. एक तर तुमचं ज्याबद्दल मत काय, कारण सुरेश दसांनी असा आरोप केला आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये तत्कालीन त्यांनी नाव घेतलं नाही, परंतु त्यांचा धनंजय मुंडे या सगळ्याच प्रकरणात. बघा, एक तुम्हाला सांगतो, बीडचं प्रकरण असेल, मग हे असेल, अजून काही गोष्टी जर भाजपचेच आमदार बोलून, मग नमिताताई आहेत, धस साहेब आहेत, हेच बोलून जर मुख्यमंत्र्यांवर काही फरक पडत नसेल तर इतर आपण कोण राहिलो. तसं बीडचं प्रकरण देखील एवढं गंभीर आहे. ते देशमुखजी ज्यांची हत्या झाली ते तर भाजपचेच सरपंच होते ना. म्हणजे आम्ही पक्ष कुठेही आणत नाही, पण भाजपच्याच कार्यकर्त्याला जर न्याय मिळत नसेल या राज्यामध्ये तर मग इतरांनी करायचं तरी काय. ताशारे ओढलेले काही फरक पडणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांना कदाचित आता म्हणजे असं वाटायला लागलं, आम्हाला पहिलं वाटत होतं की स्वच्छ कारभार चालवायचा आहे, पण एक डाग लागलेला कारभार मुख्यमंत्र्यांना चालवायचा असं वाटायला लागलं. सोलापूर जिल्हा जो दुष्काळी प्रदेश आहे, जिथे फक्त ज्वारीचं पीक होत आहे, जिथे इंट्रोडक्शन ऑफ फूड क्रॉप जे आहे, आणि आज सोलापूर म्हणजे महिला आयोग कमकुवत पडतं या एकंदरीतच. बघा, ह्या सगळे तुम्ही आता ह्या आयोग वगैरे हे कोण ऐकते का? जिथे निवडणूक आयोग देशातलं भाजपचे सगळं काही ऐकतं, तिथे बाकीचे आयोग कुठचे राहिले? द्राक्ष घ्या. अजून मला सांगा, दिल्लीतलं फायनल वोट पर्सेंट काही आले का लोकांसमोर? किती तास झाले? 24 तास झाले ना. म्हणजे दिल्ली सारख्या राज्यामध्ये जर निवडणूक आयोगाला एक अकार्यक्षम समजू शकू आपण, जिथे 24 तासानंतर देखील फायनल वोट पर्सेंट समजत नाही, मग कुठची मतं पोहोचतात? आपण आता विचार केला पाहिजे की आपल्या देशामध्ये फ्री आणि फेअर इलेक्शन होतात का? उद्याच्या निकालामध्ये आणि अशा दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनी उद्याचा निकाल स्पष्ट होईल. जर भाजप जिंकली म्हणजे निवडणूक आयोगाने मदत केलेली आहे. उद्या निकाल आहेत, 24 तासावर निकाल आहेत, आणि आज देखील
अजून वोट पर्सेंट आले नाहीत. 48 तास झाले. आदित्यजी तुम्हाला कुठेतरी वाटतं की निवडणूक आक्षेप आहे तर जाहीरपणे त्याचे पुरावे त्यांनी मांडावे किंवा जाहीरपणे ते मांडून मग त्यांनी ते बघा, आम्ही एक सोपी गोष्ट सांगितलेली आहे. आम्हाला मतदार यादी दाखवा, फोटो सकट दाखवा. आम्ही हे पण मागतो की जे 76 लाख मतदार वाढलेले आहेत शेवटच्या तासामध्ये, त्याचं व्हिडिओ फुटेज दाखवा ना. आता तुम्ही आम्ही सगळेच फिरत होतो त्या दिवशी, तुम्हाला कुठे मोठ्या रांगा दिसल्या का? आणि कधी कधी आम्हाला वाटायचं ना, जगातल्या कुठच्या देशांमध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन नव्हतं, तसं आपल्या भारतामध्ये फ्री आणि फेअर इलेक्शन निवडणूक आयोगाने गाडून टाकलेलं आहे. गेले 3 महिने धनंजय मुंडे प्रकरण गाजत आहे, पण अजूनही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. कोण पाठराखण करतोय असं तुम्हाला वाटतं? मुख्यमंत्री. कारण ह्याच्यात मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो कोणाला मंत्रिमंडळात ठेवायचं आणि कोणाला नाही. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आता भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय नसेल मिळत तर मग इतरांनी काय अपेक्षा करायची? याच प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की हा प्रश्न अजितदादांकडे आहे, तर भाजपचे आमदार म्हणतात बघा, जबाबदारी मुख्यमंत्र्यांवरच असते. कुठच्याही मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी असते. ते गृहमंत्री देखील आहेत. सर आपल्या बांधापर्यंत येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. एकदा जोरदार टाळ्या. मी एवढंच सांगेन, कोणाला फोडाफोड करायची फोडाफोड करा, पण जनतेची सेवा तर करा. कधीतरी कामाला लागा. पहिलं बंगल्यांवरनं भांडणं, मग गाड्यांवरनं भांडणं, मग मंत्रिपदावरनं भांडणं, मग पालकमंत्रीपदावरनं भांडणं. ह्याला फोडा त्याला फोडा. कधीतरी काम तर करा जनतेचं. माहितीये जनतेने तुम्हाला मतं नाही दिली आहेत, ईव्हीएमची मतं आहेत, पण कामं तर करा. थँक्यू. सांभाळा.